तर उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या नाशिक दौऱ्यावर आहेत। या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भुजबळ समर्थकांकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली। छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घ्या अशा आशयाचे बॅनर्स लावण्यात आले। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या नाशिक दौऱ्यावर येत आहेत। नाशिकच्या राष्ट्रवादी कार्यालयामध्ये ते बैठक घेणार आहेत। यासोबतच एका हॉटेलचं देखील उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे। दरम्यान याच पार्श्वभूमीवरती आपण जर बघितलं तर नाशिकच्या राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर जोरदार फलकबाजी ही करण्यात आलेली आहेत आणि स्वागताचे सर्व होर्डिंग जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। यामध्ये आपण जर बघितलं तर एक होर्डिंग जे आहे ते खरं तर चर्चेत ठरत आहे। त्या होर्डिंगच्या माध्यमातून छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात यावे अशी मागणी ही करण्यात आली आहे, अशी विनंती खरं तर करण्यात आली आहे। आपण समोर जर बघितलं त्या होर्डिंगवरचा जो मजकूर आहे, माननीय श्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आदरणीय माननीय श्री भुजबळ साहेबांना सन्मानपूर्वक मंत्रिमंडळात स्थान द्यावे ही नम्र विनंती। आणि खाली आपण बघितलं तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी नाशिकच्या वतीने हे होर्डिंग लावलं गेलं आहे। आपण गेल्या काही दिवसात बघितलं तर छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ते नाराज होते। अनेक ठिकाणी ओबीसीचे बांधव आहेत त्यांच्याकडून देखील आंदोलनं ही करण्यात आलेली होती। त्यानंतर धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेल्यानंतर छगन भुजबळांना आता स्थान देण्यात येईल, दुसरा ओबीसी चेहरा जो आहे तो मंत्रिमंडळात दिसेल असं बोललं जात होतं। मात्र अजून देखील तशी कोणतीही हालचाल ही बघायला मिळत नाही आहे आणि असं असताना आता थेट अजित पवार येणार असल्याने अशी होर्डिंगबाजी ही करण्यात आल्यामुळे कुठेतरी राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरतोय। आता अजित पवारांच्या दौऱ्यामध्ये याबाबत काही अजितदादा भाष्य करतात का हे देखील तेवढंच बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा विकी पॉवरसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।